कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातल्या 2 तरुणांना उत्तर गोव्याच्या पेडणे तालुक्यात 1,64,000 रुपयांच्या गांजासह रंगेहात पकडण्यात आले। विनोद कुंभार वय वर्ष 30 राहणार राजगोळी खुर्द आणि अतिक मलिक वय वर्ष 23 राहणार तळगुली अशी संशयितांची नावे आहेत। पेडणे पोलिसांनी 13 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली। विनोद हा वाहन चालक असून अतिक हा फॅब्रिकेटर असल्याचं समोर आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संशयित विनोद आणि अतिक हे दोघे MH09GU 9134 या क्रमांकाच्या मारुती एर्टिगा कारनं गोव्यात आले होते। पेडण्याजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कडेलाच असलेल्या निलिमा रेस्टॉरंटजवळ पोलिसांनी त्यांची कार अडवली आणि झडती घेतली। तेव्हा त्यांच्या गाडीत हिरवट रंगाची वाळलेली पानं, बिया आणि देठ असलेला 1 किलो 637 ग्रॅम गांजा सापडला। बाजारपेठेत त्याची किंमत 1,64,000 रुपये इतकी होती। हा संपूर्ण माल आणि कार पोलिसांनी जप्त करून दोन्ही संशयितांना अटक केली। दरम्यान हे आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचे सदस्य असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। पेडणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रथमेश पारसेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।